विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीत वैष्णवांची मांदी आळी, विठ्ठल नामाच्या गजरात दुमदुमली पंढरी। मुख्यमंत्री फडणवीसांकडून विठुरायाची सपत्नीक पूजा, धाराशिवच्या माने दाम्पत्याला महापूजेचा मान, मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांसोबत धरला ठेका। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर केंद्र आणि सीजेपीतली चर्चा अडली, आज पुन्हा तिसऱ्या राऊंडची चर्चा होणार। नीटची परीक्षा घेणाऱ्या एनटीएनं 47 अधिकाऱ्यांची सेवा संपवली, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय। पंतप्रधान मोदी 24 तासाच्या आत दुसऱ्यांदा इंस्टाग्रामवर, पहिल्या व्हिडिओवर सूचना देणाऱ्यांचे आभार। प्रधानांचा राजीनामा न घेतल्यास मोदींची खुर्ची धोक्यात, अभिजित दिपकेंचा सरकारला इशारा। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेण्यास सरकार तुर्तास तयार नाही, शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत सरकार आज निर्णय घेणार, केंद्र सरकारच्या बैठकीनंतर सीजेपीचा दावा। सीजेपीच्या पाठिंब्यासाठी मनसे उबाठा मैदानात, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम। सोनम वांगचुक यांनी 26व्या दिवशी सोडलं उपोषण, जेपी नड्डा, डॉक्टर जितेंद्र सिंह यांसोबत चर्चा, एपेक्स बॉडी ऑफ लेह लडाखचे वरिष्ठ नेतेही होते उपस्थित। सोनम वांगचुक म्हणजे अण्णा पार्ट 2, काँग्रेसचा घणाघात, सरकारसोबत डील करत असल्याचाही आरोप। दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय, कायदा सुव्यवस्थेसाठी अतिरिक्त खबरदारी। आंदोलनात हिंसा करणारे सीजेपीचे आंदोलक नाहीत, अभिजित दिपके यांचा दावा, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाआडून हिंसाचाराचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप। सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देत पोलिसाचा राजीनामा, उत्तराखंडच्या पोलीस शिपाई शेर सिंहची अभिजित दिपकेंच्या उपस्थितीत घोषणा। कोल्हापुरातील पंचगंगा नदीत दुसऱ्यांदा पात्राबाहेर, पंचगंगा नदीची पातळी 31 फुटावर, जिल्ह्यातील 28 बंधारे पाण्याखाली। पालघरच्या चिंचणी वाणगाव परिसराला पुराचा फटका, अनेक घरात शिरलं पाणी, संसारोपयोगी साहित्यांचं नुकसान। गुजरातच्या नवसारीत भीषण पूरस्थिती, अहमदाबाद, सुरतसह अनेक शहरात पाणीच पाणी, पुरात अडकलेल्यांना हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षित स्थळी हलवलं। हिमाचल प्रदेशात भीषण अपघात, धावत्या वाहनावर कोसळली दरड, 6 महिन्यांच्या बाळासह 13 जणांचा जागीच मृत्यू। गुजरातला पावसाचा जोरदार फटका, मुंबई अहमदाबाद महामार्गावर 50 किलोमीटर वाहतूक कोंडी, वाहन चालक प्रवासी 12 ते 15 तासांपासून महामार्गावर। सोनं चांदीच्या दरात पुन्हा घसरण, सोन्याच्या दरात 2000 रुपयांची घसरण, तर चांदीच्या दरात 4000 रुपयांची घसरण।